सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा। नमस्कार, सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी असलम रंगरे। चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकहून हजारो मनसे सैनिक मुंबईकडे रवाना। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 30 मार्च 2025 रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी नाशिक शहर तर जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। मनसे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष रतन कुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेशाध्यक्ष सुजाता डेरे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी जिल्ह्याचा दौरा करून मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाडवा मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर सुमारे 10 ते 12 हजार पदाधिकारी व मनसे सैनिकांनी मुंबई मेळाव्यासाठी आपला सहभाग नोंदवला। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाडवा मेळाव्याने नाशिक येथील मनसे कार्यालय, नाशिक शहर संघटक रोहित उगावकर, विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे यांच्या वतीने टी-शर्ट वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती बबलू ठाकूर, दीपक जाधव, संदीप पोटिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरे, नाशिक। तो मार्गी लावत असतो आणि मला वाटतं हा पाडव्याचा हा मेळावा जो होणार आहे ऐतिहासिक मेळावा। आज गुढीपाडवा आणि सर्व मनसैनिकांचा हा आनंदाचा दिवस। हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण नाशिक शहरातून जिल्ह्यातून अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मधून जवळजवळ 700 गाड्यांचं नियोजन झालेलं आहे। सर्व मनसैनिक प्रत्येक ग्रामीण भागातून तालुक्यातून निघत आहेत। आता नाशिकमधून सर्व मनसैनिक निघत आहेत आणि आज हा फार मोठा मनसैनिकांचा आनंदाचा दिवस आहे। माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्ते एकजुटीने आज लढत आहे आणि सर्वजण आज मुंबईला शिवतीर्थावर सर्व निघाले आहेत आणि हे सगळे 5 वाजेपर्यंत आमचे सगळे मनसैनिक आज पोहोचणार आहेत। सर्व नाशिककरांना, पूर्ण महाराष्ट्र जनतेला गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्यांचं आयुष्य निरोगी राहो, सर्वांचं सुखकर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने टी-शर्ट सर्वांना वाटप करत आहोत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि आम्ही सर्व पदाधिकारी जोमाने सगळे शिवतीर्थावरती आम्ही सगळे जमा होणार आहे राजसाहेबांचे विचार ऐकण्याकरिता। सेनेच्या प्रत्येक राजसैनिकाला आज त्यांचा हक्काचा दिवस आणि राजसाहेबांचे अनमोल विचार ऐकण्यासाठी आज नाशिक शहरातून जवळजवळ 1000 गाड्यांचं इथून मार्गक्रमण झालं आहे आणि त्यानिमित्त आज रोहित उगावकर यांनी प्रत्येक मनसैनिकाला एक राजसाहेबाचा टी-शर्ट त्यांनी प्रत्येकाला दिला आहे। म्हणजे नाशिकमधूनच ही पहिली सुरुवात असेल नवनिर्माणची। तर निश्चितच आम्ही आज राजसाहेबांचे विचार संध्याकाळी ऐकू, त्यानंतर जे साहेब आदेश देतील त्याचे आम्ही पालन करू। समाचार मराठी न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा।